आलं हे नियोजित भारतीय जनता पक्षाने स्पॉन्सर केलेली दंगल आहे आणि ही निवडणुका आले की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने करते। शहराचं सुद्धा वातावरण आज बिघडवण्याचं काम करत चालले। अशा सभेंना पोलीस परवानगी देतेच कसे? आणि पडळकर असेल इतर चितावणीखोर भाषणं करतात, त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल होत नाही आणि एखाद्या पोस्टवर दंगल घडते कसे? इंटेलिजन्स ब्युरो जातो कुठं? म्हणून ही सगळी सुनियोजित भारतीय जनता पक्षाची दंगल आहे। भारतीय जनता पक्षाचं स्पॉन्सर्ड दंगल अशी आमची ठास भूमिका आहे। लवकरात लवकर होम मिनिस्टर असेल, मुख्यमंत्री असतील, त्यांनी पडळकर आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी चितावणीखोर भाषणं केली यांच्यावर गुन्हा दाखल करून पुण्याचं शांतता अबाधित राहावं म्हणून उपाययोजना केल्या पाहिजे। हे बघा, पुणे शहरांनी कधीच जाती आणि धार्मिक दंगल पाहिली नव्हती। दुर्दैवाने या ठिकाणी ज्या भाजपच्या आमदारांना खासदारांना सातत्याने संधी या शहरातल्या नागरिकांनी दिली, ते आज या ठिकाणी हे शहर पेटवण्याचं कामकाज करतायत। त्यांच्या पेटवण्यामुळं या ठिकाणी ज्यांचा हातावर पोट आहे त्यांचे कामं सुटत आहेत आणि या शहरात येणारी गुंतवणूक सुद्धा पडून जाते। त्याच्यामुळे अशा म्हणजे माननीय अरविंदजी शिंदे साहेबांनी जे सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे। जे आमदार अशा प्रकारे चुकीचं कामकाज करत असतील त्यांच्यावर अगदी वेळप्रसंगी तडीपारीची सुद्धा कारवाई ह्या महायुती सरकारने करावी, अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य पुणेकर या भाजपला महायुतीला माफ करणार नाही।